अष्टवक्र महागीता एपिसोड नंबर 7 द ग्रेट अवेकनिंग म्हणजेच जनकाचा अहोभाव आणि मुक्तीचा शिकार। मागच्या भागात आपण पाहिले की ऋषी अष्टवक्रांनी सांगितले जैशी मती वैशी गती। या महासूत्राने अज्ञानाचा पायाच उखडून टाकला आणि माणसाला जिवंतपणेच मुक्त होण्याचा मार्ग दाखवला। आज आपण अष्टवक्र महागीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। हा अध्याय संपूर्ण अध्यात्म जगातील एक अत्यंत अपूर्व आणि विस्मयकारक प्रसंग आहे। पहिल्या अध्यायात अष्टवक्रांचे क्रांतिकारक शब्द ऐकून राजा जनकाच्या अंतर्मनात जी प्रचंड क्रांती घडली त्याचा पडसाद या अध्यायात उमटतो। राजा जनक आता प्रश्न विचारणारे शिष्य राहिलेले नाही, तर ते स्वतःच्या स्वरूपात जागे झालेले विदेही पुरुष झाले। त्यांच्या मुखातून अहोभावाने आणि आश्चर्याने जे उद्गार निघतात तेच या दुसऱ्या अध्यायाचे सार आहे। अहो राजा जनक म्हणतात अंतर्मन शांत होऊन जाईल। राजा जनक स्वतःच्याच मस्ती उद्गारतात आहा हा काय हे आश्चर्य। मी तर अत्यंत शुद्ध निरंजन शांत आणि प्रकृतीच्या पलीकडचा केवळ बौद्ध स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे। आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे की मी इतक्या काळापासून केवळ मोहामुळेच संसारात विनाकारण छळला जातो। श्रोत्यांनो, जनकाची ही स्थिती समजून घ्या। जसा एखादा माणूस रात्री स्वप्नात वाघाच्या मागे धावतोय किंवा स्वतः भिकारी झालाय म्हणून रडतो आणि अचानक त्याची झोप उघडते। झोप उघडल्यावर तो काय म्हणेल, अरे रे मी तर उगाच स्वप्नात घाबरत होतो। मी तर माझ्या घरात सुरक्षित आहे, गादीवर झोपलेलो आहे। नेमकी हीच अवस्था राजा जनकाची झालेली आहे। अष्टवक्रांच्या उद्देशाने जनकाची संसाराच्या स्वप्नातून अचानक झोप उडाली आहे। त्यांना कळले आहे की राजवैभव सुख दुःख शरीर म्हातारपण हे सर्व केवळ पडद्यावरचे खेळ आहेत। आत बसलेला तो पाहणारा आत्मा कधीच मलिन झालेला नव्हता। जनक राजा म्हणतात ज्याप्रमाणे मी एकटाच या माझ्या शरीराला आतून प्रकाशित करतो त्याचप्रमाणे या संपूर्ण विश्वालाही मीच माझ्या चैतन्याने प्रकाशित करत आहे। म्हणून हे संपूर्ण विश्व माझंच आहे किंवा माझं असं इथे काहीच नाही। या सूत्राची खोली आजच्या विज्ञानाशी जोडून बघा। आपण जेव्हा डोळे उघडतो तेव्हाच आपल्याला हे जग दिसतं। आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्यासाठी हे जग संपून जातं। म्हणजे जगाचे असणे हे तुमच्या असण्यावर अवलंबून आहे। तुम्ही आहात म्हणून हे जग आहे, जगामुळे तुम्ही नाही। तुम्ही त्या चैतन्याचा महासागर आहात ज्याच्या प्रकाशाने सूर्य चंद्र आणि तारे चमकत आहे। एक साधे उदाहरण पाहूया। समुद्राच्या पाण्यातला टावता फेस येतो
आणि बुडबुडे तयार होतात. एक लहान लाट मोठ्या लाटेला पाहून घाबरते की मी आता संपून जाईल, पण जर त्या लाटेला हे समजले की मी लहान लाट नाही, मी तर मुळात पाणीच आहे, तर तिची मरणाची भीती संपून जाईल. कारण लाट जन्माला येते आणि मरते, पण पाणी कधीच संपत नाही. राजा जनक म्हणतात, मी आता समजलो आहे की मी शरीराची लाट नाही, मी तर या विश्वाचा आत्मा असलेला चैतन्याचा महासागर आहे. सर्व काही माझ्यातून निर्माण होते आणि माझ्यातच विलीन होते. म्हणून आज या भागाचा निरोप घेताना हा अहोभाव स्वतःच्या मनात निर्माण करा. तुम्ही या जगातील परिस्थितीपेक्षा खूप मोठे आहात. संसाराच्या छोट्या छोट्या लाटांना पाहून घाबरू नका. स्वतःच्या आतल्या अथांग सागराचा अनुभव घ्या. उद्याच्या भागात आपण या दुसऱ्या अध्यायाचा पुढचा अद्भुत टप्पा पाहणार आहोत, जिथे राजा जनक स्वतःच्याच आत्म्याला कोटी कोटी नमस्कार करत आहे. आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी. जय हरी.